मंडळी नमस्कार. मंडळी, जैन धर्माच्या शक्तीपुढे किंवा जैन धर्मांनी केलेल्या आंदोलनांमुळे सरकार नमतं घेतं आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न गेल्या 2 दिवसामध्ये उपस्थित झालेला पाहायला मिळतो आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबई आणि परिसरामध्ये कबुतरांना दाणे टाकण्यावरून झालेली जी बंदी होती ती न्यायालयाच्या आदेशावरून झालेली होती. आणि दुसरा जो प्रसंग होता तो कोल्हापूरमधल्या नांदणी या गावामध्ये असलेली एक हत्तीण आहे, जिचं नाव महादेवी उर्फ माधुरी आहे. तिला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे वनतारा या गुजरातमधल्या पशु देखभाल केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं होतं. त्यांना का स्थलांतरित करण्यात आलं होतं, तिला का स्थलांतरित करण्यात आलं होतं, याची कारणं उघड आहेत. म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांना ती माहिती आहेत. थोडक्यात सांगायची तर तिच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये अत्यंत हेळसांड केलेली गेलेली होती, अशा पद्धतीचा आरोप प्राणी संदर्भामध्ये, म्हणजे प्राण्यांच्या देखभाली संदर्भामध्ये काम करणारी जी पेटा नावाची संस्था आहे तिने केलेला होता. आणि ती न्यायालयामध्ये गेलेली होती. आधी उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला चालला आणि त्याच्यानंतर त्या हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये आणि परिसरामध्ये कबुतरांचा उच्छाद प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कबुतरांना दाणे टाकण्याची एक प्रथा एका धर्मामध्ये, विशेषतः जैन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्यामुळे होतं असं की मुंबई आणि परिसरामध्ये उंच उंच इमारतीच्या परिसरामध्ये कबुतरांचं वास्तव्य फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि त्यांच्या विष्ठेमधून अत्यंत घातक असे रोग तयार होतात. आणि या रोगांचे बळी पडल्याचं खुद्द भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनीच विधान परिषदेमध्ये मांडलं. आणि मग न्यायालयाचा आदेश होताच, परंतु न्यायालयाचा आदेश अधिक कठोरपणे अंमलात आणला जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं. आणि त्याची म्हणजे त्याचं पालन देखील, अंमलबजावणी देखील करण्याचं सुरू झालेलं आहे. मात्र हे पाहताच जैन समाज आक्रमक झाला, कारण जैन समाजामध्ये कबुतरांना दाणे घालणं हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला जे नांदणी गाव जे आहे त्या गावातली जी हत्तीण होती तीसुद्धा जैन समाजाच्या मठामधली हत्तीण होती. या दोन्ही विषयाचा संबंध जैन समाजाशी थेट आहे. त्यांनी आंदोलन केलं, त्यांनी मोर्चे काढले आणि विरोध केला. त्याच्यामुळे काल सरकारकडे बैठक झाली, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खुद्द पुढाकार घेऊन बैठक घेतली आणि दोन्ही संदर्भामध्ये सरकार हस्तक्षेप करेल असं ठरलं आहे. अर्थात हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेलं आहे. हे उघड आहे. विरोधक म्हणजे विशेषतः आदित्य ठाकरे याला विरोध करत आहेत. मात्र त्यांनासुद्धा मुंबईतली जैन धर्मियांची मतं हवी आहेत आणि त्यांना अशा पद्धतीचा विरोध त्रासदायक होऊ शकतो. भाजपाच्या नेते असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ताडलेलं आहे आणि त्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करून सध्या तरी या विषयावरती पडदा पाडलेला आहे.